माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत भावानी दिलेला शब्द पूर्ण केला आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झालेत। त्यामुळे सोलापुरातल्या या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री भावाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि या सगळ्या महिलांनी इथे येताना आपल्या सोबत ही अशी एक राखी आणलेली आहे की आम्ही जरी मुंबईपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी सुद्धा तुम्ही आमच्या वतीनं आमच्या लाडक्या भावापर्यंत आमची ही राखी पोहोचवा अशी ती विनंती करत आहेत। खरं तर आतापर्यंत आपण अनेक लोक पाहिले की जे महिला सन्मानाच्या गोष्टी करत होत्या, पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज 1,37,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेत आणि थेट त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। या सगळ्या बहिणी ह्या खूप आनंदी आहेत। या झोपडपट्टीमधल्या महिला आहेत, हातावरती पोट आहे ह्यांचं, परंतु भावाच्या ओवाळणीचा आधार त्यांना मिळाला त्यामुळे ते आनंदी आहेत। तिथं आपण ज्या छोट्या छोट्या मुली बघतो ह्या घरेलू कामगारांच्या मुली आहेत, या मागासवर्गीय समाजातल्या झोपडपट्टी भागातल्या मुली आहेत, पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केल्यामुळं आज त्या डॉक्टर इंजिनियर बनू शकतात। त्यामुळे त्याही मुली राखी घेऊन आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय की आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही काम करून दाखवतो। तर अशा पद्धतीने महिलांनी स्क्रीनशॉट सुद्धा आमच्याकडे आणलेले आहेत की 3000 रुपये जमा झालेत। त्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा आमच्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना लाभावा आणि पुढचे 5 वर्ष तेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद महिला रक्षाबंधनच्या निमित्तानं देत आहेत। सर्वांना नमस्कार। माझे नाव खुशी सगले, मी आता 5वी शिकत आहे। मला 10वी 12वी झाल्यानंतर मला पोलीस व्हायचं आहे। तेव्हा फी जास्त होती म्हणून माझ्या आई वडिलांनी मला शिकू नको म्हणले। आता एकनाथ शिंदे साहेबांनी फी माफ केले म्हणून माझ्या आई वडिलांनी मला म्हणले की आता तू शिक, मोठे हो म्हणले। मग मी माझ्या आईला म्हणले मा मी शिकणार आहे म्हणले। मग म्हणलं साहेबांना माझ्याकडनं रक्षाबंधनसाठी साहेबांना माझ्याकडनं शुभेच्छा। एवढे मोठे साहेबांना कोटी कोटी नमस्कार। थँक्यू। मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज मी असं म्हणू इच्छिते की मी आज एवढी सक्षम झाले आणि मी आज एवढी सुरक्षित झाले की मी आहे सीएमची बहीण लाडकी। याच्यामध्ये माझं एवढं भाग्य उजळलं गेलं की आज मला कोणी बघताना असं बघेल की ही बघा चालली सीएमची बहीण म्हणून या मुख्यमंत्री लाडकी योजनेद्वारे मला जो सन्मान मिळेल त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद म्हणते। या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे की तुमच्या पाठीशी आणि यानंतर देखील हेच सरकार आमच्या पाठीशी असावं आमची ही इच्छा आहे आणि आम्ही तुम्हाला आशीर्वादाद्वारे ह्या योजनेतून तुम्हाला आम्ही या राखी बंधनामध्ये बांधून आम्ही तुमच्याद्वारे आम्ही येथे प्रकट करणार आहोत।